हां, हे बाबा साई बाबाबरोबर राहायचे. साई बाबांचा जो समाधी विधी झाला तो यांच्या हस्ते झाला. शिवाय 1 वर्षानंतर जो आपण श्राद्धविधी करतो, यांनी काशीला जाऊन साईबाबांचा श्राद्धविधी केलेला आहे. आज सुद्धा शिर्डीमध्ये दररोज साईबाबांची आरती होते. आरतीनंतर जे स्तोत्र म्हटलं तर सदा निंब वृक्षस्थ मूलादिवासा ती यांनी लिहिलेली आहे. बाबा ज्यावेळेस साईबाबांच्या आज्ञेनुसार झाले त्यावेळेस इथं पूर्ण स्मशान होतं. स्मशानात बाबा झोपडी करून जायची त्यावेळेस झोपली, पण त्याला आता चिमण्या त्रास देतात म्हणून प्लास्टिकचा कवर केलेला आहे. बाबा इथं आल्यानंतर बाबांनी ब्रह्मचारी मुलींचा आश्रम सुरू केला. पूर्वी जसा ऋषीमुनींचा आश्रम जंगलात राहायचा तसा हा सगळा ब्रह्मचारी मुलींचा आश्रम आहे. त्याच्या पहिल्या शिष्या होत्या गोदावरी माताजी. 1916 साली बाबा इथं आले. 1941 साली बाबांची समाधी झाली. समाधी समोरमध्ये जे फुल लावलेले तिथं बाबांची समाधी आहे. त्यानंतर त्यांच्या शिष्या गोदावरी माताजी यांची समाधी झाली 1990 साली. दोघांची समाधी समोरच आहे, पण साईबाबांची समाधी 1918 साली शिर्डीमध्ये झाली. ही गुरु शिष्य परंपरा आहे. साईबाबांचे परमशिष्य उपासनी बाबा आणि त्यांच्या शिष्या गोदावरी माता, असा हा सगळा ब्रह्मचारी मुलींचा आश्रम आहे. पण पूर्वी जसा ऋषीमुनींचा आश्रम जंगलात राहायचा तसा हा आश्रम आहे. काही राज्य शासन किंवा केंद्र शासन मान्यता